साहेब आज पहिलाच उमेदवाराचा दाखल केला रत्नागिरी तालुक्यातला आणि तो सुद्धा कुणबी समाजाला प्रतिनिधी दिलं. काय एकंदरीत राजकीय दिशा असेल यात? 56 जिल्हा परिषद या रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये आहेत आणि त्याचा पहिला फॉर्म शिवसेना भाजप RPI महायुतीचा आमचे ॲडव्होकेट महेंद्र मांडवकर यांनी निलेश सांबरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये भरलेला आहे. आणि उपस्थिती फक्त बघा, काल रात्री ठरली, सगळे प्रमुख कार्यकर्ते आलेले आहेत. विजय हा निश्चित आहे आणि एवढा मोठा विजय असेल की खाली असलेल्या दोन्ही पंचायत समिती आम्ही जिंकू आणि ओव्हरऑल 56 पैकी आमचा स्कोअर जो आहे तो 100% ठेवण्याची आमची इच्छा आहे आणि जनता आमच्यावर विश्वास ठेवून 56च्या 56 जागा महायुतीच्या जिंकून देते. एवढा आत्मविश्वास म्हणजे काय नेमकं त्याला कारण आहे? हे केलेली जिल्ह्यातली विकासाची कामं, मतदारसंघातली विकासाची कामं, सांबरे साहेबांच्या माध्यमातून ॲडिशनल मिळालेली ताकद. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर काल अजून एक मी उमेदवारी जाहीर केली, ते म्हणजे डॉक्टर पंकजा कांबळे. ती देखील डॉक्टर आहे आणि महेंद्र देखील आमचे ॲडव्होकेट आहेत. त्याच्यामुळे शिकलेल्या मुलांना उमेदवारी देऊन समाजाचं आणि सामाजिक काम करण्याचं त्यांचा जो दृष्टिकोन आहे, त्यांच्या मागं पक्षानं उभं राहिलं पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही तिकीटं देतोय. काल मी एक अशी बातमी वाचली की अनेक ठिकाणी धक्कातंत्र आहे. धक्कातंत्र असं म्हणत नाही, पण काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे की पुढच्या पिढीला देखील आता चाल दिली पाहिजे आणि आमच्या नंतरची पिढी देखील राजकारणात असली पाहिजे. त्याची सुरुवात शिवसेनेनं केली आणि म्हणून महेंद्र मांडवकरांसारखा एक चांगला वकील आणि पंकजासारखी एक चांगली डॉक्टर, पहिल्या जिल्ह्यातल्या 2 जागा आम्ही जाहीर केल्यात आणि आज महेंद्रचा आम्ही फॉर्म भरलेला. जाकादिवला सामाजिक भवनाच्या निमित्ताने कुणबी समाजाने जे तुमच्यावरती विश्वास टाकला, त्याचं कुठेतरी ह्या मतदारसंघामध्ये त्याचं परिवर्तन होताना दिसतंय, जाणवतंय काय? नाही, मला असं वाटतं की जवळजवळ 60% हा कुणबी समाज आहे आणि कुणबी समाजानं गेल्या 5 निवडणुकींमध्ये उदय सामंत हा कुठच्या दुसऱ्या जातीचा आहे असं समजलंच नाही. त्याच्यामुळे मी त्यांच्यातनंच निवडून येतो. बाकी सगळे जाती धर्माचे लोक आमच्यावर प्रेम करतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या विकासाच्या संकल्पना ज्या काय त्यांच्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं झालेला आहे. आणि म्हणून मग अशी सांगितलं की अजून एक ताकद सांबरे साहेबांच्या निमित्तानं आम्हाला मिळाली पूर्ण कोकणामध्ये. आणि याचं चित्र तुम्ही बघाल की जे मी सांगतोय की 100% जागा शिवसेना भाजप जिंकेल, याचं मागचं कारण आहे की कालच मला सांबरे साहेबांनी असं फोन करून सांगितलं की तुम्ही महाराष्ट्र फिरा, मी आणि किरण भैया आम्ही दोघं मिळून जिल्ह्यामध्ये 100% जागा आम्ही जिंकून दाखवतो. हा शेवटी आत्मविश्वास त्यांच्यामध्ये देखील आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून या जागा जिंकू आणि फार मोठं महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त मताधिक्य जिल्हा परिषदेमध्ये आमच्या असेल. रत्नामध्ये 56 पैकी 56 जागा येण्याचा मनोदय पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त करताना दुसऱ्या बाजूला कुणबी समाजाबरोबर इतर समाजाला सुद्धा न्याय देण्याची भूमिका तिकीट वाटपात केलेली आहे. एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास सांगतोय की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युतीचंच प्राबल्य राहील आणि युतीच जिल्हा परिषद सत्तेवर येईल. टाइम डिले करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.